हाय हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज दुधाचा चहा घेणार आहे आणि दुधाच्या चहाबरोबर घेणार आहे म्हणजे खाणार आहे मी चुरमुरे. तुम्ही कधी खाल्लं आहे का तसं? तर ज्यावेळेस माझा मूड असेल त्यावेळेस मी असं खाते. तुम्ही खाता का कधी याचं? आणि आज घेतली होती कढी खूप दिवसातून करायला घेतली होती आणि ताकही भरपूर झालं होतं. तर म्हटलं कढी तर झालीच पाहिजे. आणि कढी करताना खूप काळजी घ्यायला लागते, फुटू नये वगैरे याची काळजी घ्यायला लागते. त्यामुळे मंद स्लो गॅसवरच कढी. तर ह्यावेळेस छान झाली होती, फुटली वगैरे नव्हती, कढी चांगली झाली होती. आणि नंतर मग मसाले भात कढी बरोबर केला. कढी आणि मसाले भात हा आता जेवणाचा मेनू होता. नंतर मग मला जायचं होतं अकलूजला आणि आवरून वगैरे आम्ही बाहेर बसलो होतो, पण एस टी काही येणार नव्हती. नंतर कळालं, त्यामुळे ना खूप मूड ऑफ झाला. तर तेवढ्यात मग परडी आली होती, म्हणजे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्याला आमच्यात परडी येते. त्यावेळेस ती परडी वगैरे भरून मग आम्ही एक रिक्षा बुक केली आणि रिक्षाने अकलूजला गेलो. तर आम्हाला जायचं होतं कुठं? तर आम्हाला जायचं होतं नरोळे ड्रेसेस जे शिवापूर पेठेमध्ये आहे ना, तिथं जायचं होतं. कारण तिथं साड्यावर 50% ऑफ होतं आणि ड्रेससुद्धा डिस्काउंटमध्ये होते. असं बरंच काय होतं. साड्या तर ॲक्च्युली मला घ्यायच्याच नव्हत्या, त्यामुळे साड्याच्या सेक्शनमध्ये आम्ही गेलोच नाही, फक्त जाऊन राऊंड मारून आलो. तर आम्हाला ड्रेस घ्यायचे होते. मला ड्रेस डेली वेअरसाठीच घ्यायचे होते. आणि डेली वेअर म्हणजे बाहेर जातानाही कुठे आपण घालू शकतो किंवा घरीच जे वापरायचं आहे तसंच मला ड्रेस घ्यायचे होते. पण ड्रेस ना खूप छान छान आलेले होते, बऱ्याच व्हरायटी होत्या, बऱ्याच प्रकार होतं. आणि आता महाशिवरात्रीमुळे ही ऑफर लागलेली आहे. तर म्हटलं, आणि मी बघितलं होतं इन्स्टावर, आणि मग म्हटलं एवढ्या जवळ आहे तर गेलंच पाहिजे. ज्यावेळेस ऑफर वगैरे लागते त्यावेळेस मला ना राहतच नाही, मी ना पटकन जाऊन ऑफरचा लाभ घेते. आणि ड्रेसच्या व्हरायटी एकशे बडकर एक होत्या. आणि आपण डेली वेअरसाठी पटियाला पॅन्ट, प्लाझो पॅन्ट, अशा पॅन्ट वापरू शकतो. तसेच मला ड्रेस बघायचे होते, खूप कॉस्टली बघायचे नव्हते, ऑफरमधलेच का बघायचे होते, कारण मला आवडतं ऑफरमधले ड्रेस घ्यायला. आणि खरंच ऑफरमधले होते, पण प्राईज ही रिजनेबल होती आणि चांगली होती. ह्यावेळेस पटियाला पॅन्ट मला घ्यायची नव्हती, तर प्लाझो टाईपच्या पॅन्ट होत्या त्या मला घ्यायच्या होत्या. आणि तसंच ड्रेस ह्यावेळेस मला वापरायला घ्यायचे होते. तर आता सगळेजण म्हणत होते येलो येलो, सगळंच येलो आहे, साड्या येलो आहे, ड्रेस येलो आहे, काहीतरी आता वेगळं घ्यायचं ठरवलं होतं. तर आता ह्यावेळेस ठरवलं होतं की येलो कलर घ्यायचाच नाही, पण पुढे काय झालं हे तुमच्या लक्षात येईल. आणि सुरुवातीला तुम्हाला सांगते येल्लोच ड्रेस दाखवला, पण नंतर मग मुलगी म्हटली की मम्मी सगळंच येलो येलो घेते, पण एखादा तरी येल्लो ड्रेस घेतल्याशिवाय मला ना चेन पडत नाही. कारण ॲक्च्युली मला खरंच येलो कलर खूप आवडतो, पण हा काय इतका छान वाटला नाही, सो डल वाटला, त्यामुळे नाही घेतला. आणि लॉंग होता, मस्त होता, पण नाही आवडला. आणि दोन्ही येल्लोच दाखवलेले होते. ह्याची पॅन्ट वगैरे छान होती. आणि म्हटलं आपण जरी बाहेर गेलो कुठे गावाला वगैरे, ट्रिपला वगैरे, तरीसुद्धा हे ड्रेस चालू शकतात. कारण खूप कॉस्टली घेतले काय आणि कमी प्राईजचे घेतले काय. कपडा तो छान असेल ना तर आपल्याला सुंदर दिसतोच. पैसे कमी असो जास्त असो ह्याच्याशी आपल्याला काही मॅटर करत नाही. आणि मी ज्यावेळेस इथं नरोळे ड्रेसेस आणि अकलूजमध्ये ना, मी नरोळे ड्रेसेसमध्येच ड्रेस माझे जेव्हापासून मी ड्रेस वापरायला सुरुवात केलेली आहे ना, त्यावेळेसपासून मी इथंच ड्रेसची खरेदी करते. तर खूप छान क्वालिटी आणि खूप छान ड्रेस पण असतात. आणि ज्यावेळेस ऑफर लागलेली असते त्यावेळेस मात्र नक्की मी इथं जाऊन भेट देते. आणि आता महाशिवरात्रीनिमित्त ऑफर लागलेली आहे, तर म्हटलं आता भेट तर दिलीच पाहिजे. आणि बस नव्हती, कारण मतदानामुळे बस नव्हत्या आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. तर नंतर माहीत झालं आणि मग आम्ही रिक्षा बुक केली आणि रिक्षाने आलो. म्हटलं जायचंच, कारण महाशिवरात्रीपर्यंतच सेल होता. आणि ड्रेस खूप छान छान होते, ड्रेसचे छान छान कलर होते. आणि मोठी साईज मला घ्यायची होती, XXL साईज घ्यायची होती, कारण घरी वापरायला आपल्याला कम्फर्टेबल आणि एकदम
सैल कपडे वापरायला छान वाटतात, असे टाईट कपडे वापरायला नको वाटतात. तर कलर पण खूप छान होते, बढिया कलर होते आणि मस्त. आणि ओढणीशिवाय मला ड्रेस घेऊ वाटत नाही. तर प्रत्येक ड्रेसवर ओढण्या छान होत्या, पॅन्टसुद्धा खूप सुंदर होत्या आणि सगळं कसं छान होतं आणि दाखवणारेसुद्धा व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला घ्यायलासुद्धा बरं वाटतं. आणि समोरचा व्यक्ती जर व्यवस्थित दाखवत नसाल तर आपल्यालासुद्धा घ्यायला नको वाटतं. तर इथं स्टाफ हा चांगल्या प्रकारे सर्व काही दाखवतो. आणि इकडे सुद्धा असे सुट्टे टॉप लागलेले होते, ते सुद्धा ऑफरमध्येच होते, पण ते थोडं मला कॉस्टली वाटले म्हणून नाही मी घेतले. तर मुलीला ह्याच्यामधला एक ड्रेस मी घेतलेला आहे. तर असे सुट्टे टॉप होते, शिवलेस टॉप होते. नंतर बसून बाह्या वगैरे बसून छान वाटत होते. पण ह्यातला एकच ड्रेस मुलीला घेतलेला आहे, तो व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. तर अगोदर म्हटलं आपलं चॉईस करून घ्यावं आणि नंतर मग मुलीचं चॉईस करावं. तर नाही येल्लो घेणार नाही असं म्हटलं होतं, पण फायनली एक येल्लो ड्रेस समोर आला. आणि असं येल्लो ड्रेस पुढं समोर आल्यानंतर असं वाटतं की घ्यावाच पटकन. तर पहिल्या येल्लो कलरपेक्षा हा कलर छान वाटला, फ्रेश वाटला, जो की आत्ता मी तुम्हाला दाखवलेला होता. तर सगळ्या म्हणजे सगळ्या कपड्यांवर ऑफर होते. मग तुमचा लहान मुलींचे ड्रेस असो, मोठ्यांचे ड्रेस असो, साड्या असो आणि जीन्सच्या पॅन्ट असो, सगळ्या ह्याच्यावरती ऑफर होते. त्यामुळे घ्यायला खूप छान वाटत होतं. आणि 1200ला 2 ड्रेस येत होते. आता हा मी जो तुम्हाला ड्रेस दाखवलेला हा 500चा आहे, म्हणजे तुम्हाला 1000मध्ये 2 ड्रेस भेटून जातात. आणि त्याच्यावरती ओढणी, टॉप वगैरे असं सगळं काही भेटून जातं ना. हा होता राखाडी कलर, कारण राखाडी कलर मला बरेच दिवस झाले घ्यायचा होता. आणि राखाडी कलरचा ड्रेस हा साधारण 300 रुपयाचा होता आणि 600 रुपयात तुम्हाला जोडी भेटणार होती. म्हणजे 300 रुपयाला 600 रुपयाला 2 ड्रेस, 300 रुपयाला 1 ड्रेस असा ड्रेस होता. आणि डेली वेअरसाठी खूप सुंदर होता, कारण मटेरियल त्याचं चांगलं वाटत होतं. डेली वेअरला तुम्ही हा ड्रेस नक्की वापरू शकत होता, कारण हे कापड भरून येण्यासारखं होतं, कॉटनच होतं जस्ट. आणि हे सगळे जे मी ड्रेस पाहिलेले आहेत ना, ते सगळे कॉटनचे होते. आणि हा सुद्धा 300वालाच होता, जो की आत्ता मी राखाडी कलरचा दाखवला होता त्याच्यामधला होता. तर हा मात्र कॉस्टली होता, 700 रुपयाचा होता, म्हणजे 1400 रुपयाला 2 ड्रेस असे होते. पण हा ना खूपच प्लेन वाटला, त्यामुळे नको म्हटलं. आणि जो 300वाला होता त्याच्यामधला हा थोडासा रेडिश होता, थोडा कलर, तो 300वाला होता. आणि हा जो रेड आहे तो 500वाला होता. 1000ला 2 पीस होते, म्हणजे 500 रुपयाला एक होता. तर आता आणि नंतर मग त्यांनी आणखीन दाखवायला सुरुवात केली, तर हा पण 500 रुपयाचाच होता, म्हणजे 1000ला 2 तुम्हाला ड्रेस भेटत होते. आणि ह्याच्यामध्ये ना सिगार पॅन्ट होती, तर खूप सुंदर सिगार पॅन्ट होती आणि खूप सुंदर पॅन्टींचे कलर होते. ड्रेस फेंट होता, म्हणजे टॉप फेंट आणि ड्रेसचे पॅन्ट आणि ओढणी डार्क असं होतं. तर छान वाटत होता. मला हा ड्रेस आवडला होता, जो की काळ्या कलरची पॅन्ट आणि ओढणी आहे, तो खूप आवडला होता. पण मुलीला दुसराच आवडल्यामुळे नंतर मग चेंज केला. आणि हा जो मी आता तुम्हाला दाखवलेला आहे, तर हा कलर मुलीला खूप आवडला. त्याच्यावर अशी अबोली कलरची पॅन्ट होती आणि अबोली कलरचीच ओढणी होती आणि ह्याला बाही बसून घ्यावी लागत होती. पण म्हणजे छान होतं आपल्याला डेली वेअरसाठी, आणि बाहेर जातानासुद्धा तुम्ही घालू शकता असे ड्रेस होते. इतके पण हलके नव्हते की जे की बाहेर जाताना तुम्ही घालू शकणार नाही. सगळंच होतं, स्वेटर होतं, सगळं छान असं होतं. आणि त्यामुळे असे 3 मजले आहेत, आणि एका सेक्शनमध्ये ड्रेस, एका सेक्शनमध्ये साड्या वगैरे असं भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक आलेला आहे. तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल आणि तुम्ही अकलूजचेच असाल तर नरोळे ड्रेसेसला नक्की भेट द्या, कारण तिथं ब्लाऊज, साड्या, ड्रेस, जीन्स, टॉप सगळं काही एकशे बडकर आलेलं आहे. आणि ऑफर लागलेली आहे म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी भेट तर दिलीच पाहिजे. तर ब्लाऊज पण छान होते, आणि असा ब्लाऊज बरेच दिवस झाले मला घ्यायचा होता, जे की त्याचं कापड एकदम छान होतं आणि वेगळं होतं आणि फंक्शनल टाईप असल्यासारखं, फंक्शनल टाईपला सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामुळे त्यातला एक ब्लाऊज मी घेतला, जो की ग्रीन कलरचा होता. तर ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल होते, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन, व्हरायटी बऱ्याच होत्या, बाहीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे होत्या, छान होते ब्लाऊज पण.
आणि हा ड्रेस जो त्रिशाला आवडला होता, मी तुम्हाला म्हटलं होतं त्रिशाने एक ड्रेस घेतलेला आहे, तर हा ड्रेस होता जो की 450 रुपयाचा होता. पण तिला खूप आवडल्यामुळे तो घेतला. त्याचं मटेरियल काय इतकं चांगलं नव्हतं, पण तिला खूप आवडल्यामुळे तिने तो घेतला. साड्यांचं सेक्शनसुद्धा खूप छान होतं. आम्ही साड्या इतक्या बघितल्या नाही बघा, पण स्टॅच्यूला लावलेली साडी खूप छान होती. मुलीला तर खूप आवडली, मला म्हणत होती घे ती साडी. पण साडीचं सेक्शनमध्ये सुद्धा खचाखच सगळा माल असा भरपूर भरलेला होता, की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या भेटून जातील. असं सेक्शन सगळं साड्यांचं भरलेलं होतं आणि तुम्हाला म्हणजे वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या मटेरियल असं सुद्धा भेटून जाईल. कारण आम्ही म्हणजे साड्या ॲक्च्युली मला घ्यायच्याच नव्हत्या, त्यामुळे साड्या काय मी बघितल्या नाही. ड्रेसचंच तेवढं सगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारच्या बघितल्या आणि साड्यासुद्धा असं वाटत होतं की साड्यासुद्धा खूप छान असतील. तर ज्याला कुणाला साड्या घ्यायच्या असतील त्यांनी सुद्धा नक्की इथं जाऊन भेट द्या आणि बघा की तुम्हाला कशा वाटतात. म्हणजे साड्या देण्याघेण्याच्या साड्यासुद्धा खूप चांगल्या वाटत होत्या. कारण मी रील बघितली होती ना, त्याच्यामध्ये देण्याघेण्याच्या साड्या, परत फंक्शनल टाईप साड्या, असं बरंच काही छान होतं. आणि आमच्याकडे वेळ जास्त नव्हता, त्यामुळे आम्ही जास्त साड्या वगैरे काही बघत बसलो नाही. ड्रेस वगैरे बघितलं आणि ड्रेसलाच इतका वेळ गेला ना, साड्या पाहूच शकलो नाही आम्ही. मुलींच्या छोट्या मुलींचे, मोठ्या मुलींचे असे 150-150ला सुद्धा टॉप होते. टॉपसुद्धा खूप सुंदर. नंतर मग सगळी खरेदी केली, बिल वगैरे केलं आणि आम्ही नंतर मग आमचं जे दुसरं काम होतं तिकडं निघालो. नंतर जिथं ब्लाऊज शिवायला टाकले होते तिथं गेले होते, कारण ड्रेसला बाही बसवायला गेलो होतो. म्हटलं थोडासा प्रँक करावा त्या बाबीबरोबर. तर आम्ही तिथं गेलो आणि त्यांना म्हटलं आम्हाला तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायचे नाहीत, आमचे ब्लाऊज वापस द्या. म्हटल्यानंतर त्या इतक्या घाबरल्या आणि म्हटल्या का काय झालं, कुणी काय मग मी म्हटलं आम्हाला एक जणांनी सांगितले आहे की इथं ब्लाऊज टाकू नका, ब्लाऊज चांगली शिवत नाही, असा प्रँक केला. आणि बाबी खूप घाबरल्या आणि खूप घाबरलेलं दिसल्यानंतर मी मुलीला म्हटलं नको जास्त वाढवायला, आपण एक्झिट करू. आणि खरं काय सांगू की आम्ही ड्रेसच्या बाही बसवायला आलेलो आहे. मग असं म्हटल्यानंतर मग हसायला लागल्या. आणि थोडंसं मेकअपसाठी प्रोडक्ट घेतलं. मेकअपसाठी प्रोडक्ट म्हणजे काय, दुसरं जास्त कॉस्टली काही घेतलं नाही. लॅक्मीचं आयकॉनिक काजल घेतलं. काजल मात्र छान घेतलं, लॅक्मीचंच मला आवडतं. ह्याच्या अगोदरसुद्धा मी तेच वापरत होते. आणि मस्कारा घेतला. लॅक्मीचा मस्कारा खूप कॉस्टली होता, मग तो कॅन्सल करून ब्ल्यू हेवनचा घेतला. आणि नंतर मग लॅक्मीची CC क्रीम घेतली, जी की मेकअपसाठी घेतली. नंतर हे सगळं आम्ही पेठतलं आमचं उरकून घेतल्यानंतर मग मुलगी म्हटली की मला मस्तानी प्यायची आहे. मस्तानी पिण्यासाठी आम्ही गेलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.